नमस्कार. डे 3मध्ये तुमचं स्वागत आहे. आता वाजलेत 2, ते पण रात्रीचे, आणि मी आता माझ्या चाललो आहे भावाला घ्यायला स्टँडवर. आत्ता जस्ट मी एडिट केलं आहे. कुठे गेलं सो आपला नवीन आयपॅड तुम्हाला दाखवला नाही ना. सो आत्ताच आपण एडिटिंग केले आणि चार्जिंगला लावला आहे. आता चाललो आहे त्याला घ्यायला. तो असतो जॉबला बाहेर. सो आता कॉल आलेला ते चाललो आहे आता घ्यायला. झोप आलं बेकार. परत सकाळी उठायचे, पाणी चालू करायचे, चहा बनवायचा, सगळ्या गोष्टी. तर चला जाऊया आपण. जरा पाऊस थांबलाय आता. काळोख. आपल्या ब्लॉगची सुरुवात आज रात्रीच झाली. आज आपला 3रा दिवस आहे. आता भावाने फोन केलाय, घ्यायला जायलाच पाहिजे. आत्ता आपल्या आप्पाला घ्यायला आलोय. आता वाजलेत किती, 2, 2:15 वाजले असतील. 2:15 वगैरे वाजले असतील. आप्पा आहे जॉबला, आणि आता काय त्याला हाऊस आली इकडे यायची, काय मला समजत नाही. त्यामुळे तिकडे आता आम्ही पहिले चहा शोधू, त्याच्यानंतर मग घरी जाऊ. तर उद्या परत मला उठायचं आहे. आता पहिले चहा शोधायला लागेल. चहाचं दुकानच आपलं आहे, पण आता नाही उघडू शकत, जाऊन चहा नाही बनवू शकत. आता दुसरीकडे चहा पिऊ आपण. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आत्ताच चहा वगैरे बनवलाय. सकाळी 7 वाजता जाऊन आलोय. चहा वगैरे बनवलाय. मला पाणी भरायला लागतं लवकर, म्हणून जायला लागतं. तर सगळं करून आलोय. आता नाश्ता करेल, आवरेल आणि परत जाईल. मी ताईच्या तारीख किती दिले? लवकरच मी मामा बनणार आहे. सोमवारी म्हणजे आपल्या शनिवार आहे, म्हणजे परवा दिवशी हॉस्पिटलमध्ये तिला हे करणार आहेत. आणि देखते काय होत आहे. घरातले सर्व खूप एक्साइटेड आहेत, पण पहिलाच आहे असा. बघूया आपण ब्लॉग त्याचा पण घेऊ. तो ब्लॉग सुद्धा आपण बनवूया. आता पटकन नाश्ता करतो आणि जातो आवडतो. गाईज नमस्कार. डे 3 दिवस 3ऱ्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाईट पण आलेली आहे. तर आपला आगोबाई चहा घेऊन गेलाय. पाऊस पण बाहेर चालू आहे. आज बोलायला काही सुचत नाही मला. या चहा प्यायला, पण मस्का खायला या. काय सुचत नाही आज बोलायला आपल्याला. बघू आपण कस्टमर आले की प्रत्येक कस्टमरचे आपण रिव्ह्यू टाकत जाऊ. आणि जर तुम्हाला सुद्धा काही रिव्ह्यू द्यायचे असतील, किंवा तुम्हाला काही मला टिप्स द्यायचे असतील, किंवा तुमच्या लाईफ मधला एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल, तर नक्की इकडे येऊन मला सांगा. आपण त्या सुद्धा व्हिडिओज करून आपण टाकू. कारण जेणेकरून मला सुद्धा फायदा होईल आणि दुसऱ्यांना सुद्धा फायदा होईल. म्हणजे जे आपले व्हिडिओज बघतात. आता मला भरपूर सारे कॉल्स येतात की दादा मी सुद्धा चहा चालू केलाय रस्ता विकायला. तर ते सुद्धा घरी चहा बनवतात आणि रस्त्यावर जाऊन विकतात. सो ते सुद्धा आपले व्हिडिओज बघत असतील तर त्यांना सुद्धा तुमच्या लाईफ मधले जे अनुभव आहेत ते आम्हाला सांगितलेत तुम्ही, तर त्यांना सुद्धा खूप फायदा होईल. तर नक्कीच तुम्ही स्वतःहून मला सांगा. बाय बाय. टाइमात बस आले. ही बस कुठल्या शाळेची आहे? बस नामजोशी शाळेची बस आहे. परफेक्ट 10:30 वाजले. 2 टायमाला रोज मला हाक मारून जातात, रोज बाय बाय करून जातात सर्व पोरं. आणि रोज ते सुद्धा आपले व्हिडिओज बघतात. त्याच्यामुळे त्यांना एक दिवशी त्यांना घेऊन यायचं सगळ्यांना चहा प्यायला इकडे. तर आजचा दिवस सुरू झालेला आहे आपला साखरेचा चहा, गुळाचा चहा रेडी आहे. आता बघूया पुढे आपल्या सोबत काय काय गोष्टी होतात. मी सर्व गोष्टी तुम्हाला शेअर करेन. पावसामुळे जास्त मला व्हिडिओज बनवता येत नाही आणि माझा फोन पण जरा जुनाच आहे.
बघू कधीतरी घेऊ आपण नवीन मोबाईल, तस नको. तर ठीक आहे, व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ कशा वाटतात मला कमेंट करून सांगत चला. इम्रान भाई तुला काय बोलायचंय? मला काय नाही बोलायचं. आत्ताच आमची बस गेली पोरांची, ते रोज बाय करत असतात रोहन दादाला. तर आता थोड्याच वेळात आपल्या इथे गर्दी होईल. पुढची तुम्हाला काय काय जे जे गोष्टी घडतील ते तुम्हाला कळवलं जाईल. धन्यवाद. आणि इम्रान आपला आता त्याला 1 महिना झाला, याला सगळं येतं, चहा सोडून सगळं येतं. चहा बनवताना फक्त अजून कोणाला येत नाहीये माझ्याशिवाय. पण आता हा आहे फक्त 10 दिवस. आज मला वाटते तू 4-5 दिवसच राहिलेस फक्त. 7 दिवस आहे फक्त, कारण आता त्यांचं कॉलेज चालू होईल. तर हा डॉन येणार नाही आता मला समजत नाही मी कसं काय एकटा हँडल करणार आहे. आपल्याकडे 3 जण आहेत जे जॉब करतात. एक इम्रान भाई, भाग्यवंत आणि एक चिनू. तर चिनू जो आहे तो त्याचं पण सकाळी शाळा असते, मग तो सकाळी येत नाही, तो दुपारी 3 वाजता येतो. आणि जो दुसरा भाग्यवंत आहे भागूबाई, तो दिवसभर असतो. आणि हा पण कधी दिवसभर येतो, कधी हाफडेनी येतोय, काय मला समजत नाही. क्षण तसंही आता 2-3 दिवसांनी, थोड्या दिवसांनी हा जाईल. म्हणजे सकाळच्या टायमाला मी आणि तोच असेल. संध्याकाळी आमच्या शॉपमध्ये खूप गर्दी होते. आम्ही 3-4 पण हँडल होत नाही, एवढी गर्दी होते. आणि थोडासा आपला शॉप पण छोटा आहे, पण ठीक आहे, हळूहळू आपण सगळं व्यवस्थित करू. फक्त तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि असंच तुमचं प्रेम असू द्या. चलो बाय बाय. कसं वाटलं मॅडम तुम्हाला चहा? खूप सुंदर, छान आणि अगदी रोहन सारखा. आणि व्हिडिओज कशा वाटतात तुम्हाला? एकदम भारी, लय भारी. थँक्यू. मॅडम तुम्हाला कसं वाटलं चहा? खूप सुंदर. आणि व्हिडिओज तुम्ही पण बघितलेले आहात? हो. ओके, थँक्यू. सर तुम्हाला कसं वाटलं चहा? एकदम सुंदर, अति सुंदर, खूप छान आहे. थँक्यू. चहा खूप टेस्टी आहे आणि या पावसात चहा घेणं इथे गरजेचं आहे. थँक्यू. कसं वाटलं दादा चहा? मस्त वाटलं. मी तर मला यायचं होतं आणि एक दिवस मी एक बोललो मानगाव मध्ये माझ्या मित्राला भेटून जायचं बोललो. मी आहे श्रीवर्धनचा, माझी सासरवाडी आहे मानगावची. पण मला बोललो इतका दिवस मला यायचं होतं, मला जमलं नाही मला. थँक्यू. व्हिडिओ कशा वाटतात? एक नंबर बोललो. थँक्यू. तुझ्या इथे येतं मी सर्व म्हणजे चहा पियाला, एवढी चांगलं बोलतात ना, प्रत्येक माणूस येतं नाव काढतं दादाचं. सर कसा वाटला तुम्हाला चहा बनमस का? अप्रतिम सुंदर, खूप छान. थँक्यू. तर आपले हे सर आहेत कोर्टामधले सर्व. जेव्हा मी चहा बनवायचा, जेव्हा रोडवर चहा द्यायला सुरुवात केलेली ना, तेव्हाच मला हे सर भेटलेले, मनोज सर. आणि त्यांनी मला पहिल्यांदा कोर्टामध्ये पाठवलेलं की त्यांना चहा टेस्ट केलेली त्यांना ती चहा खूप आवडली. ते म्हणले की तू कोर्टात पण येत जा, कारण काहीतरी मला वाटतं 1.5-2 महिने झाले असेल तेव्हा पहिल्यांदा मी कोर्टामध्ये गेलेलो चहा घेऊन. त्याच्यानंतर मग तिथं सर्वांसोबत ओळख झाली, सर्वांना चहा आवडला. मग रोज वाट बघायची माझ्या चहाची. पण आता मी इथं दुकानात एकटा असतो, जास्त कोण तिकडे जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे मी महिना झाला आता जात नाही कोर्टात. थोड्या दिवसात मी येईल नक्कीच. काय करेल, आम्हाला चहा घ्यायची म्हणून इथं आलोय, कारण की चहा मिस करत आम्ही बोलू जाऊया आपण चहा घ्यायला त्यासाठी. आणि स्पेशल बनमस्का सांगतो की स्पेशल बनमस्का खूप छान बनतोय याकडे, घ्यायला जा. थँक्यू सर. थँक्यू. आता एक कोर्टात येत जा. येतो. कसा वाटला सर चहा तुम्हाला? चहा एकदम अप्रतिम होता. आण्याच म्हणतात ना पैसा वसूल झालेला. आणि एक शॉप बघायची मनातून इच्छा होती, ओके. ती आज पूर्ण झालेली. कारण तुमचे व्हिडिओज खूप अगोदरपासून बघत होतो, तेव्हा तुम्ही म्हणायचे माझं पण एक शॉप असेल, माझं पण एक शॉप बरोबर. असेल. त्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. थँक्यू. या परत सर. इन्शाल्लाह. तुम्हाला चहा आणि व्हिडिओज बघतात माझ्या, कशा वाटतात व्हिडिओ? थँक्यू. दादा कसा वाटला चहा? एक नंबर, मस्त वाटला आता. थँक्यू. आता जस्ट गर्दी कमी झाली आपली. आता वाजले 7:30 आणि चहा पण आपला ऑलमोस्ट संपलेला आहे. So, आज मस्त असा फ्री आपला संपलाय.
या ठिकाणी आपला पोस्टर नवीन लावायचं तयारी चालू आहे. शहा बन मस्का. युवराम भाई काय बोलायचं तुला? काय नाही काय, आता आपली गर्दी संपलेली आहे. तर आज कस्टमर थोडे कमी आहेत पावसामुळे, पण आता होईल आज न उद्या.